नमस्कार, मी प्रसन्न जोशी. साम टीव्ही डिजिटलच्या लक्ष असतं माझामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. लक्ष असतं माझा हा आपला एक खास कार्यक्रम आहे, मंच आहे की ज्याद्वारे आपण नेहमीच्या घटना घडामोडी यांच्या पलीकडे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो, भाष्य करत असतो, अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतो की जे नेहमीच्या बातमीमध्ये आपल्याला सांगता येतच असं नाही, काहीतरी वेगळं विश्लेषण देण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यासाठीचाच आपला हा मंच म्हणजे लक्ष असतं माझं. आणि नेहमीप्रमाणे आपण काहीतरी वेगळा विषय घेऊन येत असतो, तसाच विषय मी घेतलेला आहे. थोडा सेन्सिटिव्ह आहे, स्फोटक सुद्धा आहे. दोन्हीकडच्या बाजूने विरोधातल्या भावना सुद्धा प्रचंड तीव्र आहेत याची मला पूर्ण कल्पना आहे. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की सामोपचाराच्या आणि समन्वयाच्या दिशेने जो प्रयत्न आपण केले पाहिजेत, या सगळ्या कोलाहलात, या सगळ्या आरड्याओरड्यामध्ये, या सगळ्या हिंसाचारामध्ये ते आपापल्या लोकांनी आपापल्या परीनं आपण व्यक्त झालं पाहिजे. आणि त्यासाठीचा माझा छोटा प्रयत्न म्हणजे लक्ष असतं माझाचा हा एपिसोड. विषय सेन्सिटिव्ह आहे, विषय गेल्या काही दिवसापासून जोरदार चाललेला आहे, जोरदार त्याच्याबद्दल भरपूर गप्पा होत आहेत, भरपूर चर्चा होत आहेत. विषय आहे ब्राह्मण आणि मुसलमानांबद्दलचा. मी म्हणूनच विषय दिलेला आहे की या महाराष्ट्राचा धर्म कोणता आहे, महाराष्ट्राची जात कोणती. त्यातला मुसलमानांचा भाग मी जरा नंतर घेणार आहे, आधी मी ब्राह्मणांबद्दल बोलणार आहे. गेल्या काही दिवसात एक 2-3 अशा घटना घडल्या की त्याच्यामुळे ब्राह्मण समाज खूप खवळलेला आहे. त्यामध्ये पहिल्यांदा सुजात आंबेडकर, जे प्रकाश आंबेडकरांचे चिरंजीव आहेत, वंचित बहुजनचे महत्त्वाचे नेते आहेत, युवा नेते आहेत, त्यांनी अशा आशयाचं विधान केलं की ब्राह्मण नेतृत्व किंवा ब्राह्मण लोक दंगली घडवतात, अशा आशयाचं विधान केलं. आणि त्यावरती खूप टीका सुरू झालेली आहे. ब्राह्मण संघटना कोर्टात जाण्याच्या सुद्धा भूमिकेमध्ये आहेत. आणि त्यातून तयार झालेला धुरळा कमी होतोय न होतोय तोच अमोल मिटकरींचा एपिसोड समोर आला. एका सभेमध्ये जिकडे राष्ट्रवादीचे नेते बसले होते, अमोल मिटकरी यांनी काही विधानं वगैरे केलीत. त्यांची विधानं आणि वक्तृत्वशैली हा एक भाग झाला, पण त्यांच्या एका विधानामुळे त्यांनी लग्न विधी आणि त्याच्यामध्ये पुरोहित काय बोलतो याच्यामध्ये त्यांनी मम भार्या समर्पयामी, माझी पत्नी मी देतो किंवा मी अर्पण करतो, असा कसा मंत्र म्हटला जातो वगैरे अशा प्रकारची खिल्ली उडवणारं अमोल मिटकरी बोलले. ती बातमी सगळ्यात पहिल्यांदा साम टीव्हीने दाखवली आणि त्यानंतर बाकीच्या माध्यमांना दखल घ्यावी लागली आणि महाराष्ट्रामध्ये आगडोम उसळला. ब्राह्मण प्रचंड आक्रमक झाले. आज पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयावर त्यांनी आंदोलन केलं. सुप्रिया सुळेंना घेरण्याचा प्रयत्न केला पंढरपुरामध्ये. जयंत पाटील त्यावरती बोलले, धनंजय मुंडे त्यावरती बोलले. एकूणच अनेक प्रकारचे पडसाद त्याच्यात उमटत गेले. सोशल मीडियावरती जोरदार चर्चा सुरू झालेली आहे आणि ब्राह्मणांना टार्गेट केलं जातंय, ब्राह्मण सॉफ्ट टार्गेट ठरतायत, अशा प्रकारची चर्चा सुरू झाली. ही चर्चा काही नवी नाही, अनेक वर्षांपासून सुरू आहे. आता त्याबद्दल, ब्राह्मणांबद्दल बोलण्याच्या पूर्वी, ब्राह्मणांबाबतीत बोलण्यापूर्वी, त्यांचं सॉफ्ट टार्गेट असण्याबद्दल बोलण्यापूर्वी हे लक्षात घेतलं पाहिजे की मी माझ्या आजच्या ज्या विषयामध्ये लिहिलेला आहे तो विषय आहे की ब्राह्मण सॉफ्ट टार्गेट ठरतायत, पण त्यापेक्षाही भारतात कडेलोट करण्याच्या पातळीला मुसलमानांना ढकललं जातंय, त्यांना सॉफ्ट टार्गेट केलं जातंय. आणि म्हणून हे खरं आहे की मी पुढचे काही दाखले देणार आहेत की ज्यामधून हे माझा सांगण्याचा प्रयत्न आहे की हे अगदीच खोटं नाहीये की महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण सॉफ्ट टार्गेट आहेत. हे अगदीच खोटं नाहीये, याच्यामध्ये वस्तुस्थिती आहे, याच्यामध्ये फॅक्ट आहे. पण ते करत असताना मी बेसिक चौकट विसरलेलो नाहीये आणि जी ब्राह्मणांनी पण विसरू नये की या निमित्तानं का होईना ब्राह्मणांनी हे लक्षात घ्यावं की जो सॉफ्ट टार्गेट ठरण्याचा त्रास त्यांना आज वाटतोय, तो सॉफ्ट टार्गेट ठरण्याचा त्रास आपले मुस्लिम बांधव, आपल्या भारतातले मुस्लिम बांधव देशभर सहन करतायत. आणि नुसते टीका टिप्पणी, टोमणे, खिल्ली उडवणं, जोक्स करणं या लेवलला नाहीत. दुकानं पाडली जाणं, लिंचिंग होणं, खून होणं, खोट्या आरोपांमुळे जेलमध्ये जावं लागणं, अख्खी कम्युनिटी बदनाम होऊन तिला दहशतवादी ठरवणं, या पातळीला मुस्लिम सहन करतायत. त्यामुळे खरं की माझी पुढची काही वाक्यांचा सिलेक्टिव्ह अर्थ लावता येऊ शकतो, पण त्याच वेळी मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी एक पत्रकार म्हणून मी परिस्थिती मांडायचा जरी प्रयत्न करत असलो तरी त्याच्यामध्ये अनेक लेयर्स आहेत. म्हणजे ब्राह्मण हे सॉफ्ट टार्गेट ठरतायत याचं, महाराष्ट्रात ते ठरतात का याचं थेट उत्तर हो नाही म्हणून मला कोणी विचारलं तर मी हो म्हणेन. पण त्याचवेळी मी त्याच्यातल्या लेयर्स विसरणार नाहीत की अशी परिस्थिती का तयार झाली, हिस्टॉरिकली का तयार झाली, असा राग का लोकांच्या मनात खतखततोय, बहुजन किंवा ब्राह्मणेतर समाज असा का विचार करतोय, याच्या लेयर्स, याचे पदर मी विसरत नाही, हे मी इथे सांगायला पाहिजे. ब्राह्मण सॉफ्ट टार्गेट ठरायची ही काही पहिली अवस्था नाही किंवा पहिल्या काही घटना घडलेल्या नाहीये. फार पहिल्यापासून हे चाललेले, भारतामध्ये सुद्धा चालले, महाराष्ट्रामध्ये सुद्धा चाललेलं आहे. त्याचं कारण भारतीय संस्कृतीमध्ये ब्राह्मणांभोवतीचं जे एक गूढतेचं वलय बनलेलं आहे, त्यांची तथाकथित बुद्धिमत्ता, त्यांचं वर्चस्व, सांस्कृतिक वर्चस्व, वर्णश्रेणीमध्ये त्यांचा असलेला वरचा सहभाग, वरचं पद, याच्यामुळे आणि त्याच्यानंतर भारतामध्ये ज्या समाज प्रबोधनाच्या चळवळी झाल्या त्या
अपरिहार्यपणे ब्राह्मणी वृत्ती किंवा ब्राह्मण्य, ज्याच्यावरती महात्मा फुले आंबेडकरांनी टीका केलेली आहे, आणि ब्राह्मण्य हे प्रामुख्यानं सांस्कृतिक ब्राह्मण्य हे ब्राह्मणांशी निगडित असल्यामुळे त्यांच्यावरती सुद्धा टीका झाली. आणि हाच धागा पकडत पुढे अगदी महाराष्ट्रापुरता बोलायचं झालं, कारण माझा जॉग्राफी महाराष्ट्रापुरता आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा ती मोठ्या प्रमाणात टीका होत राहिली. त्याच्यामध्ये सत्यशोधक चळवळ आहे, दलित आंबेडकरी साहित्य आणि चळवळ आहे, मराठा बांधवांच्या चळवळी आहेत, म्हणजे सत्यशोधक पक्षामध्ये प्रामुख्याने मराठा नेते होते. या सगळ्याचा तो वारसा आहे. त्याच्या जोडीला चित्रपट असतील किंवा कथा असतील किंवा लोकांचे, म्हणजे आपल्या दलित आंबेडकरी समाजाची आलेली मोठ्या प्रमाणात आलेलं जे लेखन आलेलं आहे, साहित्य आलेलं आहे आणि इतिहासाचा परामर्श घेतलेला आहे, मग तो अगदी फुलेंनी घेतलेला असेल, आंबेडकरांनी घेतलेला असेल, या सगळ्यातून ब्राह्मण्य आणि त्यातही प्रामुख्यानं ब्राह्मणांमधलं ब्राह्मण्य याच्यावरती जास्त दखल घेतली गेली, जी स्वाभाविक होती. कारण समाजाला पुढे नेण्यासाठी जी सामाजिक रचना होती ती कशी असावी याच्याबद्दल काही भाष्य करणं आणि किंवा त्याच्यावर प्रभाव टाकण्याचं एक स्थान ब्राह्मणांनी बाळगलेलं आहे. त्यामुळे आज टीका बघत असताना हेही बघावं लागेल की ब्राह्मण हॅव एन्जॉयड ती प्लेस, ती पोझिशन त्यांनी एन्जॉय केलेली. एन्जॉय म्हणजे मजा अशा अर्थाने नाही, एन्जॉयड या इंग्लिश या शब्दाचा अर्थ असा की त्याचा लाभ त्यांनी घेतलेला आहे. आणि म्हणून या सगळ्याचा एक धुम्मस ब्राह्मणेतरांच्या मनामध्ये नेहमीच राहिलेली आहे, ती या ना त्या प्रकारे नेहमी पुढे येत असते. आणि प्रत्येकाला आलेले अनुभव सुद्धा आहेत, ग्रामीण भागातल्या लोकांना आलेले असतील, आपल्या महाथोर पुरुषांना आलेले सुद्धा अनुभव असतील, या ना त्या प्रकारे. मग त्याच्या जोडीला गांधी हत्येचा प्रकार घडला 1948 साली. त्याच्यामुळे जो ब्राह्मण्य विरोध होता त्याला आणखीनच कडवी धार आली. त्याच्या पुढे जात जात अगदी आपण 92चं 90च्या दशकातलं बाबरी आंदोलन सुद्धा घेतलं. त्यानंतर सुद्धा भाजप पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदुत्ववादी संघटना यांचा हा जो सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे तो बाकी काही नसून तो पुन्हा परंपरावादी आहे, आणि परंपरावाद आणला की तो ब्राह्मण्यवाद सुद्धा आणतो, अशी साधारण मांडणी अनेकांनी केलेली आहे. मी एकट्याने काही सांगत नाहीये, ही खाली दक्षिणेला पेरियारांपासून, महाराष्ट्रामध्ये फुले आंबेडकरांपासून वरती अनेक मोठ्या नेत्यांनी सुद्धा यावरती भाष्य केलेलं आहे. म्हणजे आंबेडकर फुले काय फक्त महाराष्ट्राचे नाही, अख्ख्या देशाचे, जगाचे आहेत. पण मी तुम्हाला सांगतो की याच्यावरती अनेकांनी भाष्य केलेलं आहे. हे सगळं नेहमी झिरपत राहिलं महाराष्ट्रामध्ये, जनतेमध्ये. त्याच्या जोडीला चित्रपटांमध्ये हिंदी असतील किंवा मराठी चित्रपट असतील, त्याच्यातून जे वर्णन ब्राह्मणांचं व्हायचं. आता इथे छोटासा मी ट्रॅक बदलून पुन्हा ट्रॅकवर येतो. मराठा समाजाची फार महत्वाची अनेकदा त्यांच्या काही लेखनामध्ये जाणवलेलं आहे की आमचं चित्रण चुकीचं करण्यात आलं. चित्रपटांमध्ये एक अभिनेते फार मोठे झाले, पण ते जे चित्र रंगवायचं, जे पात्र रंगवायचे, तसे आम्ही नाही आहोत. गावगाड्यामध्ये मराठा समाजाचं स्वतःचं एक स्थान आहे, मोठ्या बांधवाचं स्थान आहे, भावकीचं स्थान आहे, गावाला सांभाळणाऱ्याचं स्थान आहे. त्याच्यावर आम्हाला खलनायक रंगवलं गेलं आणि वर्षानुवर्ष ते रंगवल्या गेल्यामुळे वाडा म्हटलं, पाटील म्हटलं किंवा ह्या काही गोष्टी केल्या की विशिष्ट प्रकारची कथानकं तयार करायची आणि ती आमच्या माथी मारायची, असा त्यांनी आक्षेप व्यक्त केला आहे. ज्या आक्षेपामध्ये काही प्रमाणात तथ्य सुद्धा बघायला मिळतं की काहीतरी एखादं नॅरेटिव्ह बनवून टाकायचं, एखादं चित्र बनवून टाकायचं. आणि म्हणून आपले मराठा बांधव जेव्हा आरक्षणासाठी लढायला रस्त्यावरती उतरले तेव्हा ते सांगतात की तुम्ही ज्या मराठ्यांकडे बघता ते मूठभर आहेत, बाकी एक प्रचंड मोठा मराठा समाज आहे जो तुमच्या चित्रपटांमधल्या, कादंबऱ्यांमधल्या, नाटकांमधला सारखा नाहीये. हे काही प्रमाणात हेच आपल्याला ब्राह्मणांबाबतीत बघावं लागतं की ज्या ब्राह्मणांना, मग तो महात्मा फुले चित्रपटातील फुल्यांना किंवा आंबेडकरांना त्रास देणारा ब्राह्मण असेल, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी असेल किंवा पेशवाईतले नादान ब्राह्मण असतील की ज्यांच्यावरती टीका झालेली आहे, जे पेशवाई बुडाली असं सुद्धा म्हटलं जातं, भरपूर टीका सुद्धा केली जाते, भरपूर साहित्य सुद्धा अवेलेबल आहे. हे म्हणजे अख्खा ब्राह्मण समाज आहे असं जर का कोणी विचार करत असेल, आणि ते करण्याचा प्रयत्न सुद्धा होतो, पुरोगामी चळवळी सुद्धा त्यामध्ये मागे नाही आहेत. आणि त्यामुळे होतं असं की पुरोगामी चळवळीमध्ये, साहित्यामध्ये, प्रोग्रेसिव्ह विचारामध्ये हयात घालवले ब्राह्मण लोकांना लक्षात येत नाहीत. त्यांना सुद्धा ब्राह्मण ठरवायचे प्रयत्न होतात, पण अख्ख्या समाजाला सुद्धा ब्राह्मण्यवादी ठरवलं जातं. खास करून भांडारकर प्रकरणानंतर, म्हणजे 21व्या शतकात 2003-04च्या नंतर या प्रकारची गतिविधी फार जोरदार प्रमाणात वाढायला लागली आणि ती फूट प्रामुख्याने बघायला मिळाली. राज ठाकरे जेव्हा जातीवादाचा उल्लेख करतात ते त्यांना जातीवाद हा फार ब्लर शब्द आहे, त्यांना प्रामुख्याने ब्राह्मण विरोध म्हणायचं असतं, पण ते म्हणता येत नाही. म्हणून मग ते म्हणतात की जातीयवादी शक्ती वाढत गेल्या. जातीवादी वगैरे नाही, ब्राह्मण विरोध वाढत गेला प्रामुख्यानं. बाकीच्या जातींचा एवढा प्रॉब्लेम नव्हता, ब्राह्मण विरोध वाढत गेला, जो खरा आहे. तर हा होत असताना झालं असतं की त्याची एक पुढची प्रतिक्रिया उमटली. मग आता एकीकडे ब्राह्मण जे तुलनेनं शहरीकरणामध्ये आल्यामुळे आणि त्याच्यातून पुढे जाऊ लागल्यामुळे तुलनेनं कडवे कट्टर नव्हते,
ते या ॲग्रेशनमुळे आणखी कट्टर बनवू लागले, आणखी कडवट बनवू लागले. जितक्या प्रमाणात आता बिगबाळी किंवा मुंजीचा थाटमाट आणि या गोष्टी गेल्या काही 10-15 वर्षांमध्ये बघायला मिळतात, तुलनेत त्या आधी नव्हते असं माझं निरीक्षण आहे. पण आता ते होऊ लागलं, कारण आता काउंटर अस्मिता तयार झाली, जे काही प्रमाणात मुसलमानांमध्ये सुद्धा झालं. मुसलमान म्हणून टार्गेट करताना मग आता आम्ही कट्टर मुसलमान आहोत, आम्ही आमच्या प्रतीकांसह, मग ती दाढी असेल, आमची टोपी असेल, जे काय असेल, आमचा 5 वेळचा नमाज असेल, हे फार वेगळ्या अर्थानं ब्राह्मणांच्या बाबतीत सुद्धा घडलं, महाराष्ट्रात घडलं. मला भारताचं नीट मी कदाचित दावा नाही करणार, महाराष्ट्रात ते घडलं. हिंदुत्ववाद किंवा म्हणजे ब्राह्मणी संघटनांचा याच्यामधला रोल काय असेल तो असेल, पण पुरोगाम्यांचा सुद्धा याच्यात मोठा रोल आहे. आपली टीका करण्यासाठी जेवढ्या सहजपणे त्यांनी ब्राह्मणांच्या जातीयवादावर टीका केली, तेवढी त्यांनी बाकीच्यांच्या जातीयवादावर टीका केली नाही, असं माझं व्यक्तिगत मत आहे, स्पष्ट मत आहे. ब्राह्मणांवरती नाव घेऊन टीका करता येते, त्यांच्यावरती कोरडे ओढता येतात, व्यंगचित्र काढता येतात, पण बाकीच्यांना हात लावता येत नाही, कारण लोकसंख्येचं प्रमाण. ब्राह्मण कदाचित थोडंसं बोलू शकतात, ते प्रत्यक्ष कृती नाही करू शकत कोणत्याही प्रकारची. एक कृतीचा प्रोजेक्ट फार वेगळ्या अर्थानं बघायचा झाला तर मग संघ स्थापन झाला, भाजप ही त्याची राजकीय शाखा आहे आणि एक राजकीय प्रचंड संघटन तयार झालं, पण हा फार लॉंग टर्म प्रोजेक्ट झाला. एक समाज म्हणून ते इमिजिएटली रिस्पॉन्स नाही देऊ शकत, जेवढ्या बाकीच्या जाती एकत्र येऊन देऊ शकतात, जेवढी त्यांची ती ताकद आहे. त्यामुळे ते वल्नरेबल राहिले आणि म्हणून त्यांच्यावरती टीका होत राहिली. त्यामुळे ब्राह्मण हे सॉफ्ट टार्गेट आहे का, याचं उत्तर हे खरंच आहे की ते नक्कीच सॉफ्ट टार्गेट आहेत, कारण त्यांच्यावर टीका करता येते, कारण त्यांना प्रोटेक्ट करणारे तसे कायदे कानून नियम लागू नाहीयेत आणि तसा कुठलाही उपयोग लागला तर एवढं त्यांच्याकडे, म्हणजे ब्राह्मण या अशा गोष्टींच्या मागे लागत नाही, कारण प्रामुख्यानं तो पोटाचा, पाण्याचा, नोकरीचा, व्यवसायाचा याचा विचार करतो. या सगळ्या परिस्थितीमुळे त्यांच्यावरती आणखी टीका होत राहते, अधिकाधिक मस्करी होत राहते, याच्यातून ते अधिकाधिक कडवे होत राहतात, त्याची प्रतीकं बनत जातात. आणि मग गेल्या काही काळामध्ये मग म्हणजे मी नावं कदाचित थोडी पुढे म्हणजे, पण परशुराम सेना, परशुराम संघ, हिंदुत्ववादी ब्राह्मण महासंघ वगैरे वगैरे, ब्राह्मण सेवा संघ, अशा खूप संघटना सुरू झाल्या. प्रामुख्यानं ते यामध्ये चळवळीमध्ये काम करू लागल्या. आणि त्यांचे जे काही मी त्यांच्या ग्रुपमध्ये मी वाचलेलं आहे किंवा ते ज्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचतात, ते हे सांगण्याचा प्रयत्न करतात, सगळीकडनं आपल्यावरती आक्रमण होतंय, आपली खिल्ली उडवली जाते, आपण उत्तर दिलं पाहिजे. त्यासाठी संघटन विकासाचे मुद्दे घेऊन नव्हे, किंवा ते मुद्दे आहेतच, पण प्रामुख्यानं आपल्यावरती होणाऱ्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी या ना त्या मार्गाने आपण एकत्र झालं पाहिजे, अशी ती मांडणी करतात. आणि म्हणून आणि नाकारायचं कारण नाहीये की ब्राह्मण हे अल्पसंख्याक असल्यामुळे आणि प्रामुख्यानं त्यांना थेट बोलता येत असल्यामुळे आणि त्यांना स्वतःचा न्यूनगंड आहे, कारण इतिहासदृष्ट्या ज्या झालेल्या घडामोडी सगळ्या आहेत जातीयवादाच्या, त्या सगळ्यांनाच एकमेकांना माहीत असल्यामुळे एक न्यूनगंड पण असतो, धड बोलता येत नाही आणि त्यातून मग टपल्या आणखी खाव्या लागतात, त्या खाल्ल्या जातात. याच्या जोडीला पुन्हा काही जातींचं वेगळं राजकारण आहे, जाती गटांचं आणि त्या गटातल्या काही व्यक्तींचं. मग त्याच्यामध्ये एखाद्या म्हणजे जसे एक काळ आला होता की विशिष्ट जातीतला खलनायक एकदम मोठा करायचा, तसा गेल्या काही काळापासून ऐतिहासिक सिरियल्समध्ये ब्राह्मण जातीचा खलनायक अधिक मोठा दाखवायचा, असं सुद्धा प्रकार सुरू झाले, ते सुद्धा आपल्याला बघायला मिळालेले आहेत. आणि त्यामुळे म्हणजे अनाजी पंत सारखी व्यक्तिरेखा असेल किंवा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी सारखी व्यक्तिरेखा असेल, या गोष्टी सुद्धा प्रतिमानं वेगळ्या प्रकारे इस्टॅब्लिश करण्याचा प्रकार झाला. फक्त या सगळ्या गोष्टी होत असताना सर्वसामान्य पातळीला ही प्रतिमा आणि प्रतिकार झिरपतं कसं, या प्रतिमा आणि त्याचा प्रभाव झिरपतो कसा, हे कोणालाच माहित नाहीये. माझं असं मत आहे की आता ब्राह्मण्य या शब्दाला काही अर्थच उरला नाही, कारण आता ब्राह्मण्य वगैरे कोणी लक्षात ठेवत नाही, लोक ब्राह्मण म्हणूनच बघतात आणि थेट टीका करतात. त्यामुळे पुरोगामी कधी कधी जी मल्लीनाथी करतात किंवा जी बचाव सुटकेचा मार्ग करतात, की आम्ही सगळ्या ब्राह्मणांबद्दल बोलत नाही, आम्ही ब्राह्मण्यवादी ब्राह्मणांबद्दल बोलतोय, हा काही अर्थ नाहीये, ही एक पळवाट आहे. ते प्रामुख्यानं ब्राह्मणांबद्दलच बोलत असतात, ते परसिव्ह सुद्धा ब्राह्मण म्हणूनच केलं जातं की ते ब्राह्मणांबद्दल बोलतात. आणि त्यामुळे ब्राह्मण हे सॉफ्ट टार्गेट ठरले, हे खरं आहे. त्याची उलट आणि अतिशय चुकीच्या अर्थानं प्रतिक्रिया कडवे होण्यात ते जमत चाललेले, जे कधी त्यांचं वैशिष्ट्य नव्हतं ते वैशिष्ट्य त्यांच्यात येऊ लागलेलं आहे, असं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि याच्या जोडीला प्रचंड होणारी टीका टिप्पणी, भडीमार हा तर सगळा होतच असतो. भारताच्या आजच्या गेल्या काही वर्षातला हिंदुत्ववादाचं जे एक एकूण अख्खं वातावरण आहे आणि ज्याच्यामध्ये नवपरंपरावादी वाद तयार झालेला आहे, सगळं रिस्टोरेशन, जुनं सगळं प्राचीन परत आणा, सगळं आणा, हे सगळं जे चाललेलं आहे, त्याच्या मागचे जे थोडेसे अँटी कॉन्स्टिट्युशनल, घटनाविरोधी, भारताच्या सेक्युलर आणि सर्व धर्म समभावी, प्रोग्रेसिव्ह, पुरोगामी अशा वातावरणाविरोधी जो सूर या हिंदुत्ववादामध्ये आहे, तो या अशा प्रामुख्यानं ब्राह्मणांच्या स्वतः त्यांनी जे काही भोगलेले, ज्या ज्या कारणासाठी भोगलेले, त्या कडवटपणातून आलेले, असा माझा दावा आहे. ते बरोबर आहे का, असा दावा असला पाहिजे का, असं केलं पाहिजे का ब्राह्मणांनी, मी सांगू शकत नाही, कारण ते त्यांचं इंडिव्हिज्युअल. पण माझं असं मत आहे, हा जो आताचा हिंदुत्ववादाचा कडवटपणा आहे,
त्याच्या गाभ्याच्या ठिकाणी ब्राह्मणांना आलेल्या या कडवटपणाचा अनुभव आहे, असा माझा दावा आहे. जे काय असो, मला सांगायचा मुद्दा असा, प्रश्न कशासाठी आपण कोणावरती टीका करतोय महत्वाचं नाही. आपण जर का अजेंडा ठेवून कोणावरती टीका करत असू, सारासार विवेक न करता, आणि मग नंतर तोंड दाखलेपुरता असे अनेक लोक आहेत, अभिनेते पण आहेत, बाकीचे पण आहेत. नाही आमचे मित्र आहेत ना ब्राह्मण आहेत. सगळ्यात मोठी एक फेक न्यूज असते ती म्हणजे अशी टीका करणारे म्हणतात माझे सर्वाधिक मित्र ब्राह्मण आहेत. हा तर सगळ्यात म्हणजे लोणकडी थाप असते. भरपूर टीका करायची नंतर म्हणतात आमचे मित्रच ब्राह्मण आहेत. प्रश्न तो नाहीये. एक तर टीका करायची तर मुद्दा घेऊन करा. तुमचा एकही मित्र ब्राह्मण नसेल तरी चालेल, मुद्दा असेल तर मुद्दा घेऊन जरूर टीका करा. त्याचं असं काहीतरी समर्थन करायला जाऊ नये. पण साधारणपणे प्रकार मात्र असे होतात. जयदेव डोळेंचा एक म्हणजे एक लेख वाचनात आला. जयदेव डोळे फार महत्वाचे पत्रकार आहेत. त्यांनी मात्र एक महत्वाची कमेंट केली, ती घेऊन मी माझ्या पुढच्या म्हणजे मुसलमानांच्या विषयाकडे मी जाणार आहे. प्रश्न ब्राह्मणांच्या ब्राह्मण्याचा नाहीये, पण ब्राह्मणांवरती ज्यांनी टीका केली आणि अगदी पुरोगामी ब्राह्मणांवरती सुद्धा अशी टीका केली की यांच्या आतमध्ये मात्र चड्डीच असते, चड्डी म्हणजे संघाची, तेच लोक बहुजन लोक आता मात्र भाजपात कधी एकदा जातोय आणि पवित्र होतोय, असा लेख जयदेव डोळेंनी लिहिलेला आहे. तो मात्र इकडे मी नमूद करतो. माझ्या बोलण्याचा अर्थ जो काही समजून घ्यायचा तो समजून घ्या. आणि आता मात्र मी अधिक मोठ्या विषयाकडे येतो, तो म्हणजे मुसलमानांच्या. ब्राह्मण सॉफ्ट टार्गेट होत असेल तर ते आज होत नाहीयेत. एकूणच हिंदू आणि प्रामुख्याने हा जो सगळा समाज आहे, जो बहुसंख्य समाज आहे, त्याच्यातले जे अंतर्गत एकमेकांमध्ये गुंतलेले वाद आहेत त्याचा तो परिपाक आहे. असे वाद वेळोवेळी झाले, एकदम मोठे झाले. जेधे जवळकरांपासून ते वाद झाले होते, मग जेधे गडगड युती सुद्धा होते. त्याच्यानंतर थोडासा काळ शांततेत जातो, अचानक परत काहीतरी विषय मोठा येतो, मग एखादा भांडारकर सारखा विषय येतो, पुरंदरेंच्या साहित्यावरती टीका होऊ लागते, पुन्हा वाद पेटल्यासारखा वाटतो, पुन्हा गोष्टी पुन्हा सुरळीत सुरू व्हायला लागतात. अगदी रोटीबेटीचे व्यवहार सुद्धा होतात या सगळ्या समाजांमध्ये. पण असं साधारणीकरणाची प्रक्रिया, असं सामावून घेण्याची प्रक्रिया, वादविवाद असताना सुद्धा एकच संघ राहणं, ही प्रक्रिया ब्राह्मणांचं अजून म्हणजे पॅलेस्टीन मधल्या लोकांचं झालंय तसा प्रकार नाही झालेला, किंवा ज्या काश्मीरी पंडितांबद्दल बोललं जातं तसं काही झालेलं नाहीये जो दावा केला जातो. मुसलमानांना मात्र अक्रॉस पॅन इंडिया मात्र आता म्हणजे मी मुसलमानांबद्दल बोलणार आहे, टार्गेट करणं या शब्दाचं खरं गांभीर्य मुसलमानांना इतकं जे एखाद्याला जाणवत असेल तेवढं कदाचित ब्राह्मणांना सुद्धा जाणवणार नाही. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हणालो होतो की ब्राह्मण जे त्याच्यातले बहुतांश मोठ्या संख्येनं सध्या हिंदुत्ववादी विचाराचं समर्थन करतात, त्यांनी असा विचार करावा की जर का आज आपल्यावरती कोणीतरी टपली मारली, टीका टिप्पणी केली, जोक केले तर आपल्याला झोंबत असेल, तर त्या मुसलमानाचा विचार करा की ज्याला हकललं पाहिजे, पाकिस्तानात नेलं पाहिजे. आता घरवापसी हाच पर्याय, तुमच्या धर्माला नाही, तुमचं हे काय, त्यांच्या सगळ्या गोष्टीवरती वाटेल ती टीका केली जाते, काही खोटे इतिहास सुद्धा रंगवले जातात. त्या लोकांना काय वाटत असेल? मुसलमानांच्या बाबतीत जसं मी अशी म्हणालो की कडेलोट होण्या इतकं त्यांना टार्गेट केलं जात आहे. आपण कुठेतरी त्यांची घरं काय पाडली जात आहेत त्याचेही किस्से समोर आलेले आहेत. त्यांना नावं कशी ठेवली जातात ते सुद्धा आपल्या समोर आलेले आहे. संपूर्ण देशभर एक वातावरण करण्यात आलेले आहे. असे ग्रुप्स आहेत, हिंदुत्ववाद्यांच्या अनेक ग्रुप्सवरती मी आहे आणि म्हणजे थँक्स की त्यांनी मला घेऊ दिलेलं आहे. पण त्यानिमित्तानं मला वाचता येतं, बघता येतं, मुसलमानांकडे काही विकत घेऊ नका, काही मुसलमानांच्याशी संपर्क ठेवू नका, त्यांची आर्थिक कोंडी करा, त्यांचा आर्थिक जिहाद चालू असतो, त्यांचं हे चालू असतं. इतक्या वर्षापासून मुसलमानांचे व्यवहार चालू आहेत. मी तुळजापूरला गेलो होतो, तुळजापूरच्या हे मला तुळजापुराच्या एका पुजाऱ्यांनी सांगितलेलं आहे. तुळजापूरचे पुजारी हे बहुजन समाजातले असतात की तिकडच्या देवीचा विडा हा मुसलमानाकडून येतो किंवा त्यांच्या वस्त्रामध्ये सुद्धा मुसलमान कारागिरांचा हात असतो. आणि अशा अनेक प्रकारच्या चांगल्या अशा परंपरा भारतामध्ये आहेत. उस्ताद बिस्मिल्ला खां यांची सनई प्रसिद्ध आहे. गंगेशी त्यांचं नातं होतं. काशी विश्वेश्वराच्या बनारसमध्ये बिस्मिल्ला खान यांची सनई सुद्धा वाजवली जात होती. आणि अशा अनेक उदाहरणं देता येतील, मोहम्मद रफींपासून देता येतील. अशा भारतामध्ये अचानक मुसलमानांचं काहीच नको, चित्रपट नको, खानांच्या चित्रपटावर बहिष्कार पाहिजे, त्यांचं काही खायचं नाही, ते काहीतरी थुकत असतात, मुसलमान थुकतात आणि ते तुम्हाला हॉटेलमध्ये गेला तर ते काहीतरी थुकतात आणि मग तुम्हाला देतात. उसाचा रस उन्हाळ्यामध्ये मुसलमानकडे पिऊ नका नाही तर थूक प्यावी लागेल, असे मेसेजेस पाठवले जात आहेत सगळीकडे. आजही बाकरवडी खायला कुठला एक जात जाते एक जात जात नाही असं नाही, बाकरवड्या सगळ्यांच्या खाल्ल्या जातात, वडे खाल्ले जातात. पण या मुसलमानांच्या हातचं काही खाऊ नका, त्यांच्या दुकानातलं काही घेऊ नका, त्यांना वेगळं पाडा, हाच महत्वाचा मार्ग आहे, हिंदू संघटन प्रभावी झालं पाहिजे, अशा प्रकारे टार्गेट केलं जातं. या असं टार्गेट होण्याचा अनुभव आलाय ब्राह्मणांना किंवा इव्हन हिंदू म्हणून हिंदूंनी विचार करावा. आपल्याबद्दल रोजच्या रोज काहीतरी विष कालवलं जाते लोकांच्या आणि लोक आपल्याकडे आज घाबरलेल्या, आपल्याकडे चिंतेच्या, संशयाच्या, घाबरलेल्या, द्वेषाच्या नजरेने बघतात.
आणि याचे परिणाम काय होत आहेत जे कर्नाटकमध्ये बघायला मिळालं. जो विषय नव्हता बुरख्याचा तो आता अशा प्रकारे झाला की ज्याच्यातून मुक्तता करावी तर आता मुसलमान मुलींनी ते प्रतीक मानून घेतलेलं आहे. पुरोगाम्यांची अडचण झाली आहे. एकीकडे हिंदुत्ववाद्यांना विरोध करायचा आहे पण त्याचवेळी त्यांना ही पण अडचण आहे की अरे या मुली पुन्हा एकदा बुरख्याच्या आत जात आहेत. मुस्लिम परंपरावादी आनंदी आहेत. ते म्हणतात की हा तर आमच्या परंपरेचा भाग आहे, आमच्या अधिकाराचा भाग आहे. मुस्लिम मुली आता त्यांनी तो अस्मितेचा विचार केलेला आहे की हा आमच्या परंपरेचा भाग आहे. टेक्निकली ते बरोबर पण आहे. असे सगळे पडसाद उमटतात पण कोण लक्षात कोण घेतो? कारण मुसलमानांना ठोकून काढायचंय. त्यांच्याबद्दल वाटेल ते अफवा पसरवा. उत्तर भारतामध्ये गेल्या 8 वर्षाच्या सुमारास मुसलमान तरुणांना मारण्यात आलं. पुण्यामध्ये सुद्धा ही घटना घडली. अशा प्रकारे शेवटचं कधी कोणाला मारण्यात आलं होतं इतर धर्मातल्या लोकांना? मुसलमान तरुणांच्या बाबतीत वाटेल ते पसरवलं जातंय, मुसलमान लोकांच्या बाबतीत पसरवलं जातंय आणि वातावरण असं केलं जातं की मुसलमान म्हणजे, आणि ते आता नॉर्मल व्हायला लागलेलं आहे. मुसलमानांबद्दल काहीतरी कमेंट्स करणं फेसबुक पोस्टवरती असेल किंवा अन्य कुठेही असेल हे इतकं नॉर्मल झालेलं आहे की त्याचा उद्वेगाने कोणी म्हणजे प्रतिवादच करणे केला तर कोणीतरी मुसलमान करतो. मुसलमानांबद्दलचा हा द्वेष कुठून आला आणि हा सर्वसामान्यांना मान्य आहे का? ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर यांच्यातला वाद हा थोडासा तेवढ्यापुरता होतो आणि बाकीचं सगळं जीवन ज्याला जगरहाटी म्हणतात ती चालू राहते. एकमेकांकडे जातही असतील, लोक लग्नाला सुद्धा जातात, त्यांचे व्यवसाय व्यवहार सुद्धा होतात. मुसलमान मात्र सगळीकडे प्रशासनाच्या पातळीला, माध्यमांच्या पातळीला मी बघतोय नॉर्थ इंडियन काही हिंदी चॅनल्समध्ये ज्या प्रकारचं वर्णन केलं जातं. जेसीबीला जिहाद कंट्रोल बोर्ड म्हटलं जातं. अरे कोणाची तरी दुकानं पाडली गेली, त्याच्यामध्ये एका गुप्ता नावाच्या हिंदूचं सुद्धा काहीतरी कार्यालय होतं का काय दुकान होतं ते पाडलं गेलं, असे किस्से आहेत. मुसलमानाचं काहीतरी झालं तर एक आसुरी आनंद आम्हाला लगेच होतो. अरे तो मुसलमान दोषी होता का ते तरी बघा किमान आनंद घेण्यापूर्वी. हे विचार होत नाहीयेत. या वातावरणाकडे आपण कसं बघणार आहोत? आणि आज नाहीये, हे फार आधीपासून आहे. आणि याचा परिणाम जसं मी हिंदूंचं ब्राह्मणांचं सांगितलं, मुसलमानांमध्ये त्याची वेगळी प्रतिक्रिया येते, ते कडवट होत चाललेले. आज जेव्हा या अशा घटना घडतायत, म्हणजे मला आज एक छान आमचे आशुतोष शिर्के नावाचे चांगले मित्र आहेत, पुरोगामी चळवळीत आहेत, त्यांनी एक छान पोस्ट टाकली होती. 1 वर्षापूर्वी आमच्या समोरचा अजेंडा होता लस घ्यायची आहे, मास्क घालायचा आहे, रस्त्यावर फिरायचं नाहीये, लवकरात लवकर लॉकडाऊन उठवा, सरकारला आपण विनंती करत होतो. हे विषय होते, लोकांच्या भल्याचे विषय होते, लोकांना लस पुरवठा करून द्या याचे विषय होते. आज काय विषय? तर आजान भोंगा आणि बाकीचे काय, आम्ही मग हनुमान चालिसा लावू, मग हनुमान चालिसा मुख्यमंत्री लावणार की नाहीत, हे विषय आहेत आत्ताचे. याच्यामुळे आपण पुढे जाणार आहोत. आणि माझ्या मते या सगळ्याचं पहिल्यांदा खापर फुटतंय ते मुसलमानांवरती, कारण त्यांचं काही झालं तर फरक नाही पडणार आहे. मी फार अनेकदा माझ्या व्हिडिओजमध्ये म्हटलेलो आहे की भारतामध्ये हिंदू वोट बँकेचं स्वप्न भाजपचं साकार होत असल्यामुळे आता एकदा हिंदू मास वोट बँक तयार झाल्यानंतर वल्नरेबल सर्वात मोठा गट असणार आहे तो मुसलमानांचा. दुर्दैवाने याच मुसलमानांची वोट बँक बनवण्याचा प्रयत्न यांना त्या प्रकारे बाकीच्या पक्षांकडून झाला. या भाजपच्या टीकेमध्ये तथ्य असं माझं मत आहे. त्याची प्रतिक्रिया हिंदूंमध्ये आली. आता हिंदू वोट बँक तयार झाली. आता वल्नरेबल झाले मुस्लिम. आता त्यांच्या मतांना घ्यावं तरी अडचण, न घ्यावं तरी अडचण. आणि भाजपने नॅरेटिव्हच असं सेट केलेलं आहे की अपेक्षाच नाहीये मुसलमानांची मतं आम्हाला मिळावी. आणि त्यामुळे एखाद्या गुजरातमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये किती मंत्रीपद आहेत, किती जागा मुसलमानांना दिल्यात हा प्रश्नच त्यांना पडत नाही. ते क्लिअर आहेत त्या बाबतीत. या परिस्थितीला तोंड द्यावं लागणारे मुसलमानांना पुरोगामी पक्षांची अडचण झालेली आहे. कारण आता हिंदू हा हिंदू बनलेला आहे, हिंदू प्रतिमांचा झालेला आहे, हिंदू अस्मितेचा तो झालेला आहे. त्यामुळे एका पातळीनंतर हिंदूंना कसं बाजूला करणार? ते तर असलेच पाहिजे, नाही तर जिंकू शकणार नाहीत कोणतेही पक्ष. या इतक्या मोठ्या पातळीला जेव्हा प्रेशर एखाद्या समाजावर येत असेल मुसलमानांवरती, मला काही घटना कळलेल्या आहेत, ही जबाबदारीने सांगतो की तरुण मुसलमानांनी देश सोडायचा निर्णय घेतला. कारण आता यापुढे या देशात काहीतरी खरं होणार नाही आपलं, आपण इकडनं सोडून पुढचं करिअर बघितलेलं बरं, हे मी जबाबदारीने म्हणतोय. कदाचित काही मुसलमान या माझ्या बोलण्याला एक तर खरं तरी सांगतील किंवा खोटं ते तरी सांगतील. आणि म्हणून कार्यक्रमाच्या माझ्या व्हिडिओच्या शेवटाला मी सांगेन, हा द्वेष कुठल्याही अर्थानं बरा नाही. मधल्या काळामध्ये आणखी बाकीच्या सुद्धा जातीच्या चिरफळ्या मला अगदी नीट माहिती आहेत. फक्त हे सुद्धा खरं आहे की सत्य सगळ्यांनाच पचतं असं नाही. ऐकून घेण्यासाठी सुद्धा एक क्षमता लागते, एक ताकद लागते, एक समजून घेण्याचा मनाचा मोठेपणा लागतो. पण आम्हाला मोठेपणाच द्या असं जेव्हा आम्ही समजून घेतलेलं असतं तेव्हा कोणी काही सांगायला गेलं तर ते पटत नाही. तेव्हा मी जे म्हणालो त्याचा अर्थ सुद्धा ज्यांना त्याला काढायचा त्यांनी काढून घ्या. हे फक्त ब्राह्मण मुसलमानांपुरता नाही आहे, हे बाकी सगळ्यांना लागू होणार आहे. तर माझ्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. नेहमीप्रमाणे मी कमेंट्स घेणार आहे. भरपूर कमेंट्स आलेल्या आहेत. आज मी प्रोमो शेअर केला तेव्हाच कमेंट्स आल्या होत्या, त्या मी घेतोय. मी जो सगळ्यात पहिला हा प्रोमो शेअर केला होता त्याला 273 कमेंट आलेले आहेत.
मला एवढ्या सगळ्या घेता येणार नाहीत, हे मी पहिल्यांदा मान्य करतो. जयश्री जाधव म्हणतात मागासवर्गीयांचं काय आणि महिलांच्या अत्याचाराचं काय याबद्दल बोला सर. प्रशासनात मागासवर्ग समाजातील महिला अधिकारी यांच्यावर होणाऱ्या सततच्या अन्यायाबद्दल बोला. बदल्यात होणाऱ्या गैरप्रकाराबद्दल बोला. खरं असे अनेक विषय आहेत, असे अनेक विषय आहेत जे त्यावेळी घेतले पाहिजे. तुम्ही माझे जर का आतापर्यंतचे विषय बघितले तर मी जास्तीत जास्त विषयांना स्पर्श करायचा प्रयत्न केलेला आहे. आदिवासींचे प्रश्न आहेत. तुम्ही कधी जयश्रीजी तुम्ही कधी आदिवासींचा विचार केलाय का? त्यांच्या जमिनीवरती होणाऱ्या अतिक्रमणाचा विचार केलाय का? त्यांची कशी परवड होते त्याचा विचार केलाय का? प्रकल्पांना विरोध केल्यानंतर त्यांना नक्षली कसं ठरवलं जातं याचा विचार केलाय का? तुम्ही सुद्धा थोडंसं स्वतःचा तुमचं भान विस्तारण्याचा प्रयत्न करा. मी सुद्धा विस्तारण्याचा प्रयत्न करतो. पण असे अनेक विषय आहेत की जे घ्यायला पाहिजे. युवराज मोहिते आमचे पत्रकार मित्र आहेत, ते म्हणतात ब्राह्मण सॉफ्ट टार्गेट आहेत क्वेश्चन मार्क असं त्यांनी केलेलं आहे. होय युवराज मोहितेजी, ब्राह्मण सॉफ्ट टार्गेट आहेत. आपण ज्यांना मांडता त्या मृणाल गोरेंना पुरोगामी चळवळीतल्या अनेक लोकांनी खासगीमध्ये कशा शिव्या घातलेल्या आहेत, त्यांची जात काढलेली आहे, याचा मी स्वतः साक्षीदार आहे. मी असे अनेक उदाहरणं तुम्हाला भेटल्यानंतर सांगू शकतो. त्यामुळे मी माझ्या मतावर ठाम आहे आणि मी जाहीररित्या तुम्हाला सांगतो की होय ब्राह्मण सॉफ्ट टार्गेट आहेत, त्यांना तसं केलं जातं. आणि याची अनेक उदाहरणं मी तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून तुम्ही ज्यांच्यावरती एक छोटंसं उदाहरण सांगतो आणि पुढे जातो. नरेंद्र दाभोलकर यांचं निधन झाल्यानंतर साधनाचे जे नवे संपादक झाले ते बहुजन समाजातले असल्यामुळे त्यांचं अभिनंदन करणारं एक प्रचंड मोठं पुरोगामी नाव कोणाचं होतं हे युवराज मोहिते मी तुम्हाला खासगीमध्ये सांगेन. त्यामुळे मी म्हणतोय ते अगदी जाणीवपूर्वक म्हणतोय की ब्राह्मण हे सॉफ्ट टार्गेट आहेत. सनातनी ब्राह्मण सोडा, हिंदुत्वादी ब्राह्मण सोडा, पुरोगामी ब्राह्मण सुद्धा सॉफ्ट टार्गेट आहेत, हे मी अतिशय जबाबदारीने म्हणतो. युवराज मोहिते, याबद्दल मी तुमच्याशी जाहीर वाद घालायला सुद्धा तयार आहे. आणखी सुद्धा आलेले विरोचन प्रभू, देविका श्रीकांत, मुकुंद खटावकर, आता सर्वच धर्म धोक्यात येत आहेत. मोहन भोईर म्हणतात ब्राह्मणांची तुलना मुसलमानांशी छे. लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात अल्पसंख्य असलेल्या भारतीय लोकशाहीतील सर्वात महत्त्वाची पदे ब्राह्मण समाजातील लोकांकडे आहेत. आताशा कुठे थोडेफार जागृत संघटित झालेल्या ब्राह्मणी वर्गातील नागरिकांवर ब्राह्मणांवर टीका केली सॉफ्ट टार्गेट ठरवणे शक्य नाही. हे खरं आहे. मी आधीच म्हणालेलं आहे ब्राह्मणांवरती टिकवण्याची जी कारण त्याचं मीच आधीच म्हणालो. सांस्कृतिक वर्चस्व त्यांचं राहिलं होतं, त्याच्यामध्ये टीका झाली. पण फक्त सांस्कृतिक वर्चस्वामुळे देशाचं शासन हातात घेता येतं का? फक्त सांस्कृतिक वर्चस्वाने असं किती काळ ऐकलं जाईल ब्राह्मणांचं? बाकीची सत्ता स्थानं कुणाकडे आहेत, त्याच्यात बहुसंख्या कुणाची आहे याचाही विचार करावा लागतो. त्यामुळे ब्राह्मणांना शिव्या पडतात ते काय तुमचं मत, पण त्याचवेळी तेच एकमेव शिव्याचे किंवा टीका टिप्पणीचे हकदार आहेत का? अन्यायाचे बाकीचे स्रोत आणि ताकद कुणाकडे आहे याचा सुद्धा हिशोब मांडला गेला पाहिजे. आणि त्या दृष्टीने मी म्हणतोय की मी जे शेवटी म्हणालो होतो की या चिरफळ्या मला नीट माहिती आहेत, बाकीच्यांनी सुद्धा समजून घ्याव्यात. निलिमा नितीन म्हणतात सिरियसली आय अंडरस्टँड यू माइट नॉट हॅव द फ्रीडम टू पुट युअर थॉट्स बट ॲटलीस्ट डोंट ट्राय टू कव्हर रियालिटी. मला ह्याच्यातला मुद्दा कळलेला नाही आहे, नेमकी कोणती रियालिटी मी नाकारायचा प्रयत्न केला आहे. मी दोन्ही मुद्दे मांडलेले आहेत. जयंत जोशी म्हणतात मुस्लिमांच्या संदर्भात संपूर्ण चूक मला असं वाटत नाही, मी तुमच्या मताशी सहमत नाही. बाकीच्या काही जनरल कमेंट्स आहेत त्या मी काही फार प्रत्येक वाचून नाही दाखवणार. अवधूत पावटेकर म्हणतात दोन वेगळे विषय आहेत, एकाच जात्यात त्याला पिसू नका, दोन सेपरेट विषय गेले. मला नाही वाटत. दोन्ही समान, त्यांच्यातला दोघांचा समान धागा हा आहे की एखादा वल्नरेबल ग्रुप कसा तयार होतो, तो कसा टीका टिप्पणी आणि चेष्टेचा किंवा द्वेषाचा विषय ठरतो. त्या दृष्टीने ब्राह्मण आणि मुसलमान यांच्यात मला साम्य दिसतं. त्यामुळे माझी तुलना योग्य असं मला वाटतं. क्रूज ए यांनी पण मगासारखीच कमेंट केली की ब्राह्मण आणि मुसलमानांची तुलना चुकीची वाटते वगैरे वगैरे. ठीक आहे, मी माझं स्पष्टीकरण दिलेलं आहे, ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. काही जणांनी खूप शिव्या देऊन कमेंट केलेल्या त्या मी वाचून दाखवू शकत नाही, पण त्या तुम्ही माझ्या पोस्टवर वाचू शकता. तुम्हाला त्यासाठी स्वागत आहे तुमचं. बाकी जनरल आहेत कमेंट्स, त्यामुळे मी त्या घेऊ शकत नाही. काहीतरी मुद्दा असेल तर मला घ्यायला जरूर आवडेल. आणि काही जणांनी मीम्स टाकलेले आहेत, कुणाकुणाच्या कमेंट्स टाकलेल्या आहेत. काही जणांनी जुने किस्से पण दिले आहेत. आय गेस मगाशी कोणी म्हटलेलं आहे की परिचारक जेव्हा बोलले होते तेव्हा ब्राह्मण काय करत होते, जेव्हा यांच्यावरती
पुरंदर यांच्या पुस्तकामध्ये आक्षेपार्ह लिखाण केलं होतं तेव्हा काय करत होते, त्या केसच्या बाबतीत संपूर्ण समाजाने काय केलं होतं असा दावा करत राहणं मला असं पटत नाही. तुम्हाला ज्याच्यावर टीका करायची आहे त्याच्यावर स्पेसिफिक टीका करा. पुरंदरेंच्या बाबतीत पूर्ण वेगळे मत मांडणारे सुद्धा लेखक आहेत, विचारवंत आहेत, त्याच्यात ब्राह्मण आहेत. यदी फडक्यांसारख्या आता त्यांची जात काढायला लावणं किंवा सांगणं ही खरंच माझ्यासाठी लाज आणणारी गोष्ट आहे माझ्यासाठी. पण त्यांनी अनेक ब्राह्मणांच्या लेखनावरती सडकून टीका केलेली आहे, त्यांचं गर्वहरण केलेलं आहे, त्यांच्या चुका दाखवून दिलेल्या आहेत. पण हे आपल्याला माहीत नसतं, आपलं वाचन नसतं, त्यामुळे आपण एकाच तराजूत तोलत असतो कुणाला तरी. पण याही गोष्टी समजून घ्याव्यात. प्रतिकार तसाही होत असतो. म्हणजे भाई वैद्यांसारखे समाजवादी चळवळीतले फार मोठं नेतृत्व, चांगलं नाव, पुन्हा एकदा मला त्यांची जात सांगावी लागते, हे माझ्यासाठी शर्मेची बाब आहे, स्वतःसाठी शर्मेची बाब आहे. पण त्यांनी या अशा हिंदुत्ववादी इतिहासाच्या बाबतीत नेहमी टीका टिप्पणी केलेली आहे, पण ती आपल्याला माहीत नाही, कारण आपण कधी वाचन केलेलं नाही. त्यामुळे थोडासा विचार करावा. पण माझं तेच सांगणं आहे की हे जे जनरलायझेशन आहे ब्राह्मणांच्या बाबतीत, त्याच्यामध्ये पुरोगामी ब्राह्मण सुद्धा भरडले जातात, जेच मगाशी मी सांगत होतो. आय गेस मी बऱ्यापैकी कमेंट्स घेतलेल्या आहेत. 273 कमेंट्स आहेत, त्या तुम्ही स्वतः जाऊन बघू शकता. मी सगळ्या कमेंट्स मात्र कार्यक्रमाच्या नंतर वाचत असतो, त्यामुळे मी तुमच्या कमेंट्सचा आदर करतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा. त्याचप्रमाणे तुमच्या कमेंट्सचं स्वागत आहे. मी फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर आहे. यूट्यूबवर आमचा चॅनल आहे, तो सबस्क्राईब करा. आमचा ॲप आहे ते पाहू शकता, आणि आमचा ॲप आहे ते डाउनलोड करा, आणि वेबसाईट ते पाहू शकता samtv.com. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दररोज न चुकता पहा साम टीव्ही, कारण साम टीव्ही म्हणजे सामर्थ्य महाराष्ट्राचे.